नमस्कार, मी श्रद्धा किशोर शेरेकर. मी अमरावती येथे राहते. मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे BTech सेकंड इयर IITमध्ये शिकत आहे. माझ्या घरी आई, बाबा, भाऊ आणि मी चौघंच असतो. बाबा ड्रायव्हर आहे, आई घरीच असते आणि भाऊ 10वीला आहे. तर आज आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त मी तुमच्याशी बोलू इच्छिते. माझ्याबद्दल काही सांगायचं आहे. मी एक लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी पर्सन आहे. मी 3 वर्षापर्यंत चांगली होती. 3 वर्षाची असताना एक ताप आलेला. तो ताप डोक्यात गेलेला. त्या तापामुळे मी कमरेपासून लूज झालेली. कमरेच्या खालचा भाग काहीच काम करेन असं. आणि डॉक्टरनी हे सुद्धा म्हटलेलं, डॉक्टरने पूर्ण आशा सोडलेली आणि डॉक्टरांनी म्हटलेलं की नाही, ही अर्ध्या तासात जाते, हिला घरी घेऊन जा. आई बाबा खूप रडायला लागले. आई बाबा त्या डॉक्टरचे सुद्धा पाया पडायला लागले की हिला वाचवा. पण डॉक्टरांनी हात वर केले आणि डॉक्टरांनी म्हटलं की बा नाही, मी काही करू शकत नाही, सॉरी. पण देवाच्या कृपेने आज मी तुमच्यासोबत बोलत आहे. हेच खूप मोठं भाग्य आहे माझं. आत्ता माझं तसं काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॉब्लेम म्हणजे असं आहे, मी तुमच्या नॉर्मल लोकांसारखी पाय टेकून नाही चालू शकत. पावच्यावर चालते. सरळ पाय ठेवायला प्रॉब्लेम जातो. मला डान्स येते, मला स्विमिंग येते, मला गाडीसुद्धा चालवता येते, मला सगळे काम करता येते. आणि मला कामं कोणाच्या मदत न घेता केलेलं खूप आवडतं. आणि मी असंच प्रिफर करेन की मला पुढे जाऊन पण कोणाची मदत न लागू आणि मी स्वतःचं सगळं काही करेन. कधी कधी असं वाटतं, कधी कधी खूप रिग्रेट होतं की देवाने का मला असं केलं आहे. खूप रडायलासुद्धा येतं, खूप ओव्हर थिंकिंग होते. पण मी जेव्हा दुसऱ्या अपंग व्यक्तीला बघते तेव्हा असं वाटतं नाही, त्याच्यापेक्षा आपण खूप पटीने चांगलं आहोत. आपण सगळं काही काम करू तर शकतो, तो तर काहीच नाही करू शकत. आपण सगळं स्वतःचं करू शकतो, स्वतः ट्रॅव्हल करू शकतो, कुठे पण जाऊ शकतो. ठीक आहे, पण जाऊ द्या आता. माझे मोटिवेशनल स्पीकर तुम्ही पण ऐकले असतील, आकाश पवार सर. यूट्यूबला वॉरियर आकाश म्हणून त्यांचं चॅनल आहे. त्यांना दोन्ही पाय नाहीत, तरी ते सगळं काय करतात. म्हणून माझे इन्स्पिरेशनल स्पीकर आणि मोटिवेशनल स्पीकर दोन्ही तेच आहेत. कधी कधी नाही का असं होतं, मी जेव्हा चालत असली तेव्हा आजूबाजूचे लोक माझ्या पायांकडे बघतात. चांगलं नाही वाटत, वेड वाटतं, खूप खराब वाटतं. म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगेल की जो डिसेबल पर्सन आहे त्याला असं वाटू नका देऊ की नाही तू डिसेबल आहे, तुझ्यात काहीतरी कमी आहे. त्याला असं वाटू द्या, असं फील करून द्या की तू नॉर्मल आहे, तू सगळं काही करू शकतो. त्याचा कॉन्फिडन्स वाढवा, कॉन्फिडन्स कमी नका करू. आणि त्याला जर ओव्हर थिंकिंग होत असेल तर प्लीज त्याच्याशी मैत्री करा, त्याला सांभाळा. इट डझंट मीन की तुम्ही त्याला सोडून जा. माझे काही मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांना मी आवडत नाही. का तर मी अशी आहे, मला पण सोडून गेलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही सगळे असे नका करू तुमच्या फ्रेंडसोबत. आणि मी अपंग व्यक्तींना हे सांगू शकेल की तुमच्यात खूप काही करून दाखवण्याची शक्ती आहे, तुम्ही करून दाखवू शकता. आणि माझी नेक्स्ट स्टेप हीच राहील की एक चांगली प्लेसमेंट घेऊन घरच्यांना खुश करणं आणि घरच्यांना फायनान्शियली वगैरे स्टेबल करणं. तर आज मला ही बोलण्याची संधी दिल्यानिमित्त मी प्रणव गुजर याचे खूप खूप धन्यवाद करते. आणि आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्तच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना.